TV9 मराठीला शरद पवारांनी विशेष मुलाखत दिली। त्यात त्यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले, कोणते गौप्यस्फोट केले, सुरुवातीला न्यूज टॉप 9 मध्ये त्याच बातम्या। सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही तर संसदीय राजकारणात। अजित पवार आता सोबत नाहीयेत। सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत। अजित पवारांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही। TV9च्या मुलाखतीत अजित दादांसाठी परतीचे दार बंद झाल्याचे शरद पवारांचे संकेत। शरद पवार यांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप झालं होतं। राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं। एका मुलाखतीला देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा। सत्ता भाजपची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं। फडणवीस यांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला। अदानी बैठकीत होते हे चुकून बोललो असेल। अदानींच्या गेस्ट हाऊसमध्ये बैठक झाली। सरकार बनवताना उद्योजकांचं कामच नसतं। सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते या वक्तव्यावरून अजित पवारांचं घुमजाव। 2019 मध्ये सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीत अदानी होते, चुकून बोललो। अदानींवरून अजित पवारांचा U-टर्न। मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही म्हणत शरद पवारांकडून गौप्यस्फोट। लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी तिजोरीतील पैसे देणं सुरू। सत्ताधाऱ्यांकडे आता दुसरा कुठलाही मार्ग उरला नाहीये। लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची महायुतीवर टीका। लोकमान्य सांगातीमधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य चेहरा असल्याचं पवारांनी मत व्यक्त केलं होतं। आता सत्ता आल्यास जागांच्या निकालावरून सरकार बनवण्यावर चर्चा करणार शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह। शिवसेना राष्ट्रवादी पक्ष भाजपने तोडला असं नरेटिव्ह बनवलं गेलं। शरद पवारांनी अनेक घरं फोडली, त्यांच्या महत्वाकांक्षेमुळेच कुटुंब फुटलं, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप।